पुरीचा माझा अभ्यास किती चाललाय 12वीचं वर्ष. हो लय अभ्यास चाललाय हे गप्पा उधारी लिहून काढते. उदारी उदारी लिहून काढतीस वे ब ती जाऊन दे आता काय ग म्हणलीस तू आ भाजीला काय आणायची म्हणलं चिकन. बापाला सांगते भाजीला चिकन आणा अगं इकडं बघा की जरा त्या बापाकडं बघा जरा त्या बापाचं हो का एका डोळ्याला काच आहे आणि एका डोळ्याला काच नाही ती बघायचं सोडलं आणि ह्यांना चिकनचं पडलंय आ तुम्हाला चिकनचं पडलंय असं चालायला लागलो तर असं वाटतंय एखादं बाय बिचार एखादी चालत आले समोरनं किंवा पोरग बर्ग जर आलं तर त्याला धडाकतोय का तर अगं एका डोळ्याने दिसतं ना ग वनिता डोळ्याला चष्म्याची काच नाही मग डोळा नाही असं नाही डोळा कळलं आहे. का अगं दिसलं तर पाहिजे की हाणू नको चष्मा फोडलाच ना शेवटी तू. शेवट डोळा फोडायचा आहे चष्मा फोडायचं काम केलंच हे काय हा दिसत नाही ना मला मग बारीक डोळं करावं लागतं तेव्हा इकडं असं बघ बरं कसं दिसतंय बघ आहे का बाबा लय डेंजर तुमचा चष्मा आहे जवळचं मग आता दिसत मला नाही. सांग आता इतक्या डेंजर डोळ्यानं कसं मी बघेन तुमचा चष्मा कुठला आहे हो नक्की चष्मा कुठला आहे जवळचा आहे का लांबचा आहे जवळचं आहे लांबचं दिसतंय की मस्त जवळचं पण बघा जवळ मित्रांनो. अगं खरोखर सांगतो लय लांबचं दिसतं पार तुम्हाला अर्धा किलोमीटर वरलं मी सांगेन पण जवळ का लांबचं आलं का दिसतं पण जवळचं दिसत नाही हा. म्हणून तर चष्मा फोडून टाकलाय नाही? कारण काय होतंय लांबचं बघण्यानं चष्म्याला तर दिसत होतं अगं तिचं अगं पण डोळ्याला लांबचं बघताना ताण पडत नाही हा, जवळचं जवळचं ताण बघताना पडतोय. ताण पडतोय लय हम्म हुशार आहे म्हणून तर डोळा फोडलाय तो एखाद डोळ्या एक डोळा का फोडलाय माहितीये का आता ही असं आता त्यातनं बघितलं तरी लांबचं पण दिसतंय आणि हिकडल्यातनं बघितलं की जवळचं पण दिसतंय अगं ही जी भिंग होतं ना मग जवळचं इथलं असं खाली तर बघितलं का नाही की दिसायचं आणि असं वर डोळ्यानं बघितलं की लांबचं दिसतं आता आता जर सरळ बघितलं तर कसं दिसतं जवळ आता काय नीट दिसतच नाही दोन्ही पण अंदुक अंदुक दिसतंय का हो त्यासाठी तर डोळ्या बुक्की मारली कळलं काय तुझं समाधान करून घेतलीच की तू हा. म्हणून तर मी लांबचं बघतोय आता बघा बघा लमचंच बघा अगं जवळचं दिसतच नाही तर कसं काय बघा करणार? लांबचं श्वेता ग हा बोल बोल काय चाललंय मग काय बाया आमचे पुरी हो अगो बाई अगो टॅली चालली आहे कशाची टॅली करते काय माहिती टॅली हा अगं, हळूची तुझा करतीन हळू चिकन आण म्हणती हा टॅली पप्पाने सांगितलं चिकन आणून तू नको खाऊ आम्हाला चालतं. पप्पाचं पार टाळवलं कॅस ना कॅस गेलं तुमच्या चिकनच्या पायात ते तू घालवले अगं मी नाही ग तुमचं सारखं हे आण ते आण ते आण हे आण म्हणण्यानं टाळूचं कॅस गेलं ती तुझा बकरा आमच्या ढकलू नको आ मग केस- तर मला सांग हा. तुझा हात फिरवला तर किती केस मागं सरले ते असं केलं की भरपूर केस मागे गेले बघ की आहे का म्हणजे किती हात गुणाचा म्हणजे हात तेजा गुणाचा आहे आणि तिकडल्या साईडनं उभा पण राहिले ते दिसतंय का मग ती मी आहो का आता बघायची का तुला पुन्हा दिसते ती केस मागणं दाखवावं हो, माझा हात आला की बघ कसं होतंय आहे का? पप्पा पुन्हा केस दिसते ती मध्येच दाखवा बरं हाणून हाणून असं हाणून हाणून तिनं काय केलं दाखवा की. तिनं हा मी हाणून हाणून काय केलं हा दिसते का केस. जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है हा ये बघा असली इडी जत्रा माझी काय पण म्हणायचं आपलं हा खरंच आहे ना. काय जंगलात असतं काय सारखं जंगलात नसतं पण जंगलात मग? असल्यासारखं आहे. आपण जंगलात असल्यासारखं दिसायला लागलाय मग कसं काय म्हणून म्हणलं जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है वा वा छान छान कुठल्या शाळेत शिकला काय यांनी शिकवली म्हणून तर तर आता आम्ही अभ्यास शिकवलं. वाढला ना माझा त्यात ते काढा चष्मा नाहीतर ना डोळ्याच्या काच हात वाजण्यापेक्षा डोळ्यात बोट जायचं बिराकामाचं काय याला कोण हे बघ. चष्म्याला काच देईल का काच देईल की घेतल्यावर देणार की काच मग हा कोण काच देईल का मला काच स्पष्ट दिसायसारखी दवाखान्यात काच जा. कोण देईल का काच डॉक्टर दिल की हं? स्पष्ट दिसावं कारण जवळचं दिसत नाही हं. म्हणून लांबचं मग बघतो आता तुम्हाला डॉक्टरकडे न्यावं लागल डॉक्टर बरोबर पडदा सरला की सगळं क्लिअर दिसणार म्हणजे पडदा पण सरकवायचा त्याच्यावर डोळ्याचा हा मग असं सांग की पडदा सरकवायचा म्हणजे नक्की काय तू स्पष्ट करून
स्पष्टीकरण देत जा मला. पोलीस तर दम आहे का तुम्हाला? कारण माझं मन तुझ्या बाबतीत शंका खातं. कसं खातं कसं? तर तो अर्धवट बोलती सोडून देते अहो. आणि मग ती मला विचार करून झोप लागत नाही त्याच्यामुळे. डोळ्याचा पडदा डॉक्टर सारखा हा. होता असं म्हणायचं होतं मला. मग तेच म्हणून नाही तर हे असलं काहीतरी पडदा सरकवलं आणि मग काच बसवून आता कशाला डोळ्याच्या काचेच्या चष्म्याला. डोळ्याला पडदा आलेला डोळ्याचे बरं जाऊ द्या ही डोक्यावर पडल्यावानी करताय मला पण पडल्यावानी करताय राहू द्या तिकडं. आणि अगोदरच पडलीच की पाडली तुम्हाला काय नाही काम धंदा पडली. नाही काय हो. मला कामधंदा असता तर मी तुला हे विचारलं असतं का सांग बरं. जाऊ द्या ती पोरगी म्हणते ती करा जा जा पटकन काय भाजीला पाल्याला तो कधी पण चला 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 करते. ए, चला चला मी नाही स्वयंपाक करणार. मम्मी, आज महिना झाला तू स्वयंपाकाला हात लावला नाही. अगो बाई असं म्हणू नको महिना झालं हो. होय ना. आता कधीपासून ग बरं राहून दे आजच्या दिवस उपवास धरा तुम्ही. मम्मी पप्पा आजच्या दिवस सांगा ना. उद्याच्याला ती स्वयंपाक करते म्हणते. पप्पा. लगा सासू सासरे गेलं आज 2 मटणाचं रवं खाल्लं असतं. मग काय मी हाकाली वे हा? काय हा? तुझ्या तोंडातनं शब्द येतोय का आईला आणि बापाला राहा म्हणून सांगायला. अयो मी सांगितलं होतं काय पण राहा. म्हण माझं बापावर आईवर हिच्यात लय प्रेम पण हिचं काय मला तर काय खरं वाटत नाही. माझ्या आई बापा माझं प्रेम नाही असं होईल का. मला तर काय तसंच वाटतंय तर काय. आता त्यांना राहा सावत्र मित्र नाहीत ना तुझी. हा. चांगलं राहा म्हणलं त्यांना तर म्हातारला लय घाय झाली होती घरी जायची. का म्हातारं सारखंच म्हणे काय जायचं बोलणं नाही तिकडं अगं कामाधंद्याचा जा बघायला तुम्ही जावई सासऱ्यावर डाळ घेतली. बघितलं का. डाऊटच आहे असला तर हम्म. कसला माहित आहे का त्या दिवशी त्यांना तर म्हणलं आम्ही एका माळाचं मध्ये आहे. हो बघ की आता. कोण त्या म्हणत दिवशी बाबांवर हा मला त्यांच्यावर की मनातलं कळतं थोडं तरी. म्हणजे एका मग ती माळाचं म्हणी दोन- म्हणजे त्यावेळेस पण तुम्ही त्यांच्यासारखंच तुम्ही आहे. सातीला गेला आणि आता लगेचच त्यांना सारखावता वे साईडला आणि तिथं काय घोळ आहे का वे हा. अगं गोळ म्हणजे कसा थांब कामाधंद्याचे आता फोनच पैसे करते. अगं माकडीने आई बाप तुझा पैसे पाणी काम केलेलं जास्त का नाही ते पैसे मागे पुढे ठेवलेलं असलं तर त्यासाठी जीव तोडत आता असं मागं पुढं कसं काय ठेवतेलं इतक्या दिवस ती पुण्यात होती आणि कामाला कधी गेली ती हा. त्याच्या अगोदरच्या कामाचे पाईपलाईनीचं कामं घेतलेली ती पैसे मागे ठेवल्यावर मामीला कसं कळणार पैसे यांनी ठेवलं होतं म्हणून. तुम्ही काहीतरी घोळ करू नका हा आणि तुम्ही मला काय तर तसंच वाटतंय म्हणून मी म्हणतोय काहीतरी घोळ करून बघितलं ठेवलंय. का इथं मला भडकावायचं काम करतात ते करतात पण ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सासूला पण भडकावायचं काम करतात. इथनं सासूला कळलं पाहिजे की म्हातार का तिकडे गेलंय म्हणून. अगं मला कळतंय म्हणून तर मी म्हणतोय की जर समजा ते कामाचं पैसे शिल्लक कुणाकडे जर ठेवलं असलं तर तेवढंच घ्यायचं. घ्या 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 थांबा आता फोनच करून सांगते तुमचं नाव. नाही मीच फोन करतो मग अगोदर. का नाना म्हणतो असं असं मी हिला समजून सांगतोय तर ही लगेच माझ्यावर डाऊट घे खाती तिला सांगा समजून म्हणतो. राहू द्या जा तुम्ही कालवणाला घेऊन या जा तुम्ही नको काय फोन करायला माझी मी करते फोन काय सांगायचं ते सांगते. चला पप्पा आपण जाऊ. कुठं चिकन नाही हा. चिकन नाही हा. आज नाही आणायचं काय आणायचं नको पप्पा. नको चला कपडे घाल. सोड की मला तू का सोडू मग तू जाते का तू जाते का नाही मग मग आम्ही दोघं- आज नको आणायला मग राहून दे सारखं काय खाताय मटणाला रांड्याला ए, मग गुरुवारी आणू गं. हो, चला. गुरुवारी आपल्या गुरुवारी खात नाही ती ना. चला. मग कशाला अशी करते आता आज शनिवार तुझ्या काय अंगात येतोय. काय बाबा आमचं आम्ही नका खायला लागलो की तू म्हणतीच नको आणायला. अव खाण्यापेक्षा त्या चष्म्याला काच बसावली तर ती अरे, परवडल. पूर्ण 150 रुपयात काच बसेल बरं का. 150 रुपये तेवढंच वाचवलं तर वाचल की. अगं तुझ्या ह्या मनापासून जर सांगितलंस ना फोटो काढले. अव टाकले. 150 आजचं 150 वाचावलं उद्या काय आणणार आहे ती वाचावलं थोडं एक असं काम वाचवत करा ना. वाचवत जरा वाचवत जा ना कालवणाचं पैसे. खायचंच नाही चालतंय का. चालतंय चटणी चालतंय. भाकरी लोकांनी खायची जरा होय. उपवास आम्हाला खाऊ द्या. आधीच हाडाची काढ झाली. आम्हाला खाल्लं पाहिजे. ऐकलं तर तब्येत होईना अजून. सगळे म्हणतात अजून 10वीतच आहे. अगे बाई, काय तुझं काय आम्ही हात धरतोय वे. अगं तुझी तब्येतच तशी आहे पण बाई. पुढे जाऊन दे थांब श्वेता परवा दिवशी काय खाल्लं बाळा. मटण श्वेता त्या दिवशी काय मग बर परवा दिवशी राहून दे काल काय खाल्लं बाळा. ते परवा दिवशी काय खाल्लं बाळा. कुया काय खाल्लं मटण. त्याच्या आदल्या दिवशी काय खाल्लं. एवढ्याच चालत असतं तर काय. आ एवढे चालतंय का 2 दिवस सलग मटण खाल्लं
काल काय खाल्लं आमरस आणि आज काय पाहिजे चिकन हा बापाला जाऊन विकन नाही गुरुवार होता त्या दिवशी हा. काय खाल्लं त्या शुक्रवारी. बाळा मी काय सांगितलं चिकन आणि बापाला नेऊन विकन आणि खा मग चिकन तू असताना आमची काय गरज अगोदर जिंकले काय? तुला बापाला त्यांनी नाही नाही तुमच्याकडे बघते मी आता राहू दे. मम्मी कॅशियर असताना काय अगं केलं? अगं सोड तुझं तू कॅशर पद्धती. कॅशर कॅशर पैसे ठेवू आणि इकडे तुझं पाकिट अयो माझ्या पाकिटात 1 रुपया घालणार नाही आणि इकडे मी बघते खरं सांग अगं खरं सांग माझ्या पाकिटात टाकची पोरे बघितलं का हो का गावला का नाही चोर गावला का नाही एकाचं पाकिट शोधायचं म्हणलं की दुसरं माझ्या पाकिटात हात घालू नको टाकशील म्हणलं उलट. टाकशील का मग तिला घेशील दाखवताना माझ्या पाकिटात टाकशील आणि मोकळा आणून देशील असं हा, म्हणलं. हा, हा. टाकून तू बघायचं. तर लय हुशार आहेस ग मी काय केलंय शांत बसते हो गुणवान हो माणसासारखी. तू तर लय गुणवान बाळ माझं गुणवान बापाव गेलेलं त्यांच्याकडे आल्याला खळी पडते हसून बघ बापाच पोरं जाते ते आईवर कुठं जाते तर खळी पडली का खड्डा पडला पार आईवर कवचित एखादं जात बोलून नाही निघाला खड्डा. 1 रुपया नाही. आता हे खड्डा भरायसारखं हाय मग काय किती उशीर लावलाय म्हणजे पाकिट खाली करून आणले राहून दे ठेव तुझं पाकिट तुझ्या पशीच इतका उशीर लावलाय पाकिट आणायला अगं नाही मम्मी त्या काढलं खोललं कुठं 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 पार्सल केलं आणि मग माघारी आली आम्ही पण असं डावडं घेतला आता असू दे पाहिजे. असू दे पुरी बरं असू दे जाऊन दे तर जा बाबा पुरीला आणि चिकन आणायला मग तू काय खाणारच नाही असं सांगते या. मी करणारच नाही तर खाणार कोण? तू सांगा तिला महिना झाला काय केलं नाही करती ग तुम्ही काय लोड घेऊ नका तिला कर बस आता वाट बघत मी चालली आईकडं बस आता वाट बघत आई गेली सकाळी आता मग मी पण जाती पण नाही खाणार कशाला तुला. जाणार? जाती जाती मागणं हा? लोटांगण घेत जाशील का लोटांगण बघती मी काय करायचं ती ती जाईल जा गडगड जा. शेजारी माझी आहे की मावशी ती जाईल आजी जाते मावशीकडं तर चला त्यांना पण सांग बाय मित्रांनो इलाज पाठवतात हाकाल तू बघू आमचं सकाळीच काय पाहिजे करायचं.